तर यवतमाळमध्ये सुद्धा आता अमित शहांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी अमित शहांच्या बॅगेची तपासणी केली। गेल्या 2 दिवसात राज्यातील महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या बॅगांची तपासणी केली आली आहे। त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही बॅगेची तपासणी करण्यात आली। बॅग तपासणी हा एक नवा मुद्दा सध्या बातम्यांच्या केंद्रस्थानी आलेला आहे। हिंगोली आणि यवतमाळ या दोन्ही ठिकाणी तपासणी करण्यात आली। त्या ठिकाणची दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतो आहोत। हिंगोलीमध्ये देखील अमित शहा यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली। यवतमाळमध्ये देखील अशाच प्रकारे बॅगेची तपासणी करण्यात आली। उद्धव ठाकरे यांनी बॅगेच्या तपासणीचा मुद्दा समोर आणल्यानंतर आता वेगवेगळ्या नेत्यांच्या बॅगा कशा प्रकारे तपासल्या जाऊ लागलेल्या आहेत याची ही काही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतो। दरम्यान बॅगेची तपासणी केल्यानंतर अमित शहांनी एक पोस्ट केलेली आहे, पाहूया। अमित शहा म्हणतात, आज महाराष्ट्रातल्या हिंगोलीमध्ये प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली। भाजप निष्पक्ष निवडणूक प्रणालीवर विश्वास ठेवते, त्यामुळे भाजप निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचं पालन करेल। लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनीच निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे।